नमस्कार मित्रांनो, नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मापसू भरती 2026 आणि मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर ही भरती आलेली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे. नागपूर विद्यापीठ आपलं जे मापसूचं विद्यापीठ आहे, म्हणजे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, तर तिथे नोकरी करण्याची खूप चांगली संधी आलेली आहे. पेमेंट खूप चांगलं आहे मित्रांनो. त्यामुळे ही संधी आता हातातून जाऊ द्यायची नाही. मग आता यासाठी करायचं काय तुम्हाला? आज आपण मापसू भरतीचा जो सिलेबस आहे, आपलं पशु सहाय्यक असो, लाईव्ह स्टॉक असिस्टंट, किंवा मग प्रयोगशाळा परिचर म्हणजे लॅबोरेटरी अटेंडंट असो, किंवा मग प्रक्षेत्र सहाय्यक म्हणजे फार्म असिस्टंट, आणि व्रणोपचारक किंवा ड्रेसर, किंवा मग एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट, या सगळ्या पाचही पोस्टचा सिलेबस एकच आहे मित्रांनो. आणि त्याची अभ्यास पद्धत पण जवळपास एकच आहे. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही जर लॅबोरेटरी अटेंडंट भरला असेल, तर लाईव्ह स्टॉक असिस्टंटच्या जागा जर तुमच्या कास्टला असेल किंवा ओपनला असेल तर भरून घ्या. कसं आहे, आजकाल एक एक दोन दोन जागेसाठी खूप कमी कॉम्पिटिशन असते, आणि जेव्हा जास्त जागा असतात तेव्हा जास्तीत जास्त कॉम्पिटिशन असते. त्यामुळे आरामात फॉर्म भरून टाका. ठीक आहे, अजून तुमच्याजवळ एक 4-5 दिवस आहे. कोणत्याही काही अडचणी असेल तर दास ऑफिसर अकॅडमीला तुम्ही कॉल करा. आपला नंबर आहेतच. आपला नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आपला नंबर, ऍप्लिकेशन, सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला कोणत्याही अडचणी जर आल्या तर कॉल करायचा. फॉर्म भरताना आल्या टेक्निकल टीमचा नंबर मी तुम्हाला परत देऊन देतो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो आणि लेक्चर झाल्यावर पण देतो. ठीक आहे, सध्या आपण आता आपल्याला फक्त अभ्यासक्रम बघायचा आहे आज. ठीक आहे, त्यामध्ये आपण या अभ्यासक्रमामध्ये हे सगळ्या पाचही पोस्टचा आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. आणि फक्त तांत्रिक घटक, जे तांत्रिक घटक दिलेले आहेत 40 प्रश्न 80 गुणांचं, तेच आपण यामध्ये सविस्तर बघणार आहोत. आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे अभ्यास करण्याची, तर ती सुद्धा आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, तांत्रिक घटक मध्ये आता ऍक्च्युली तुमचा जो पेपर आहे तो टीसीएस घेणार आहे. टीसीएस घेणार असल्यामुळे टीसीएस जनरली 3 प्रकारचे प्रश्न विचारते. आता ऍक्च्युली हा आहे तुमचा सिलेबस. तो सिलेबस मी 6 घटकामध्ये वाटून घेतलेला आहे. ऍक्च्युली तुमचा जो द्विवार्षिक अभ्यासक्रमाचा सिलेबस आहे, पशुसंवर्धन किंवा मिल्क वाले जे आहेत ते, तर 2 वर्षात जो अभ्यासक्रम आहे तोच 8 सब्जेक्ट, 8-2-16 सब्जेक्ट, तेच सगळे यामध्ये दिलेले आहे, परंतु थोडे डिटेलमध्ये दिलेले आहे. तो जर तुम्ही अभ्यासक्रम व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला या म्हणजे ही परीक्षा सोपी जाऊ शकते. कारण जनरली त्यामधून प्रश्न येऊ शकते, कारण सिलेबसच तो दिलेला आहे. ठीक आहे, परंतु इथं आहे टीसीएस, आणि टीसीएसचा एक वेगळाच पॅटर्न आहे. त्यामुळे तो पॅटर्न काय आहे तर ते बघा, आज आपण सगळे डिस्कस करणार आहोत. तर पॅटर्न काय आहे, डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन येतात. फॅक्च्युअल प्रकारचे जवळपास 50 ते 55% असे प्रश्न असतात की डायरेक्ट फॅक्च्युअल. मग फॅक्च्युअल म्हणजे काय तर पुढे बघू आपण. फॅक्च्युअल म्हणजे काय, डाटा, किंवा मग महाराष्ट्र राजधानी काय, महाराष्ट्र राजधानी मुंबई, किंवा शेळीची जात लगेच ते असं, किंवा म्हशीची जात लगेच ते असं, जे आहे ते फॅक्च्युअल. ठीक आहे, जवळपास 50 ते 55%. आता अंदाजे 20 ते 22 प्रश्न टोटल 40 प्रश्नामध्ये, बरं का, टोटल 40 प्रश्नामध्ये 20 ते 22 प्रश्न डायरेक्ट फॅक्च्युअल येतात. फॅक्च्युअल, ठीक आहे, डाटा. आणि नंतर कन्सेप्च्युअल प्रश्न कसे असतात तर ते 25 ते 30% प्रश्न असे पण असतात. ते 10 ते 12 प्रश्न येतात कन्सेप्च्युअल. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला संकल्पनात्मक, म्हणजे आता मी पुढे सगळं डिस्क्राईब करून देणार आहोत. नंतर स्टेटमेंट बेस एमसीक्यू असतात. स्टेटमेंट विधान केलेले असतात, आणि ते जवळपास 6 ते 8 प्रश्न असतात संपूर्ण 40 प्रश्नांच्या पेपरमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे प्रश्न विचारण्याची टीसीएस ची पद्धत आहे. तर पुढे बघू. आता जो अभ्यासक्रम आहे त्याचे आपण मुख्य 6 भाग केलेले आहे. तर त्या 6 भागामध्ये तो सगळा आपण अभ्यासक्रम डिवाइड केलेला. अगोदर तुम्हाला अभ्यासक्रम मी सगळा दाखवून देतो. हे आपलं आहे टेलिग्राम चॅनल, दास ऑफिसर अकॅडमी. हे जे दिसतंय ना, दास ऑफिसर, हे टेलिग्राम चॅनल आहे. इथे यायचं, नवीन चॅनल आहे, 422 मेंबर दिसणार तुम्हाला, सबस्क्रायबर. हे आपलं कृषीचं चॅनल आहे, कृषी निगडीत, पशुसंवर्धन निगडीत, हे दास कृषी म्हणून आहे. दास कृषी सर्च करायचं, डायरेक्ट यायचं. इथे तुम्हाला आपली ऍड दिसेल. इथे 4-5 तारखेला ऍड टाकलेली आहे ती. जेव्हा आपली ऍड आलीत ना मापसूची, मे बी त्याच्या अगोदर आहेत. तर इथून आपण ऍड घेऊन देऊ सरळ. ठीक आहे, त्या ऍड वर आपल्याला सविस्तर अभ्यासक्रम दिलेला आहे. हा मापसूचा व्हिडिओ आपला जर तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या. ठीक आहे, या मापसूची ऍड, हा अभ्यासक्रम आहे. टोटल तुम्हाला किती, 100 प्रश्न आहे, 200 गुण आहे. ठीक आहे, 100 प्रश्न 200 गुण. तर त्याची एक म्हणजे पद्धत आहे प्रश्न विचारण्याची.
तीनच्या म्हणजे 3 प्रश्न पहिल्या स्टेपला विचारतात, नंतर 3, आणि टेक्निकलच्या जवळपास 5 प्रश्न, नाही 8 प्रश्न, 8×5 = 40, म्हणजे असे 5 सेक्शन दिलेले आहेत. आपण त्याकडे पण जाऊ. एकच मिनिट, अगोदर तुम्ही सिलेबस बघून घ्या. हा सगळा सिलेबस आपण डिकोड करून दिलेला आहे आपल्या त्या पीडीएफ मध्ये. तर हा सिलेबस आहे, मराठीमध्ये हे सगळं विचारणार आहे, जे सर्वसाधारण शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, व्याकरण आहे, म्हणी वाक्यप्रचार आहे आणि उत्तरावरील प्रश्न आहे. हे जवळपास 15 प्रश्न राहणार आहेत. किती? 15 प्रश्न. हे जवळपास 15 प्रश्न आहेत. मी नॉन टेक्निकलचं जे आहेत ना, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळं समजून सांगणार आहोत. नॉन टेक्निकल बद्दल तुम्ही घाई करू नका. आज आपण टेक्निकल जे आहे, तांत्रिक घटक जो आहे, तर तो सगळा डिस्कस करू. ठीक आहे. मराठी आहे, इंग्रजी आहे, जनरल नॉलेज आहे आणि बुद्धिमापन चाचणी किंवा बुद्धिमापन गणित बुद्धिमत्ता म्हणतो ते. ठीक आहे. तर बघा, आता आपण तांत्रिक घटक मध्ये काय काय आहे आणि त्याचा अभ्यासाची रणनीती कशी असायला पाहिजे ते सगळं आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, तांत्रिक विषय जे टेक्निकल सब्जेक्ट म्हणत असतो, 40 प्रश्न 80 गुणांसाठी. बाकीचे 15 प्रश्न आहेत, जवळपास 15 × 60, 2 12 120 गुणांसाठी. 60 प्रश्न 120 गुणांसाठी, एका विषयाला 15 प्रश्न. आणि इथे एकच विषय जे आहे, जो तांत्रिक विषय म्हणून आहे आपला पशु व मिल्कचा, तर त्यामध्ये जवळपास 40 प्रश्न 80 गुणांसाठी. हाच विषय तुमचा रिझल्ट ठरवणार आहे. ठीक आहे. तर हा सगळा सिलेबस आहे. तर हा सगळा सिलेबस जवळपास 30 टॉपिक आहे या सिलेबसचे. लिहून घ्या, असं हाताने लिहून घ्यायचा आणि तो डोक्यात बसला पाहिजे सिलेबस हमखास. कारण टॉपिक आला की लगेच तुम्हाला कळायला पाहिजे की हा सिलेबस मध्ये आहे, आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर हा सगळा सिलेबस आहे. सिलेबस फक्त तुम्ही इथून ओव्हरलुक करा. आता मी तुम्हाला पुढं हा सगळा सिलेबस सांगतोय. एकच मिनिट. तर मित्रांनो, ज्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ना या पोस्टचा, तर ह्या सगळ्या पोस्ट आहे. जवळपास प्रयोगशाळा परिचर, लॅबोरेटरी अटेंडंट, लाईफ स्टॉक असिस्टंट, ड्रेसर किंवा फार्म असिस्टंट आणि हे एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट, या सगळ्या पोस्ट आहे. जवळपास 5 पोस्ट आहे. या 5ही पोस्टला एकच सिलेबस आहे, जो आपण आता बघणार आहोत. तर हे सगळा प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला लेक्चर मिळणार नाही, मेंटॉरशिपचे लेक्चर मिळतील, लाईव्ह वगैरे असते ते. आणि हे मेंटॉरशिप पद्धतीने, म्हणजे तुम्हाला रोज सकाळी एक काय टॉपिक मिळेल. त्या हे सगळे 60 दिवसामध्ये टॉपिक वाटलेले आहे. तर प्रत्येक दिवशी एक टॉपिक आहे. तर सकाळी तुम्हाला टॉपिक मिळेल, त्या टॉपिकवर तुम्हाला नोट्स मिळेल. सकाळी काय, अगोदर टॉपिक, ठीक आहे, एक टॉपिक, नंतर त्या टॉपिकवर काय नोट्स आहे, शॉर्ट नोट्स आहे सगळ्या. नंतर त्यावर तुम्हाला नोट्स नंतर आता तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा आहे. या दिवसभर सकाळी तुम्हाला टॉपिक मिळालं, तुम्हाला सकाळीच नोट्स मिळाली आणि संध्याकाळी एक टेस्ट. या पद्धतीनं, या प्रोसेसनं हा सगळा मास्टर प्लॅन 60 दिवसामध्ये, फक्त रविवारी सुट्टी घेण्यात येते, बाकी कोणत्याच दिवशी सुट्टी घेण्यात येणार नाही. कारण तुमची परीक्षा TCS घेणार आहे. जवळपास 1.5 ते 2 महिन्यामध्ये परीक्षा येऊन जातील. ठीक आहे. त्यामुळे 60 दिवसामध्ये हे सगळे टॉपिक सिलेबस वाईज वाटलेले आहे आणि रोज संध्याकाळी टेस्ट होत असते. जवळपास 100 गुणांची, 150 गुणांची किंवा 80 गुणांची, 120 गुणांची टॉपिक नुसार. ठीक आहे. नोट्स पण आहेत आणि सोबत हे तुम्हाला मोबाईलवर सोडवता येतील, तुमच्या लॅपटॉपवर सोडवता येतील, तुमच्या कम्प्युटरवर. सीबीटी फॉर्म मध्ये आहे, म्हणजे परीक्षा ज्या पद्धतीने होत असते त्या पद्धतीने सगळे प्रश्न राहतील, त्या पद्धतीने सगळा तो पेपर राहतील. ठीक आहे. तर ते सगळं आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. याची फीज आहे 2000. परंतु आता सगळे शेतकरी बाजूचे आपले पोरं आहे, शेतकऱ्याचे पुत्र आहे, तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी 499 ठेवलेले आहे आपण. ठीक आहे. तर ही सध्या ऑफर आहे. जेव्हा बॅच चालू होऊन जातील परत 2000 होऊ शकते. त्यामुळे आता 499 या फीज मध्ये तुम्ही बाय करून घ्या. आपली बॅच 22 मार्च पासून चालू होणार आहे, 22 मार्च पासून. ठीक आहे. ज्यांना कोणाला वाटतंय की आपल्याला ही पोस्ट काढायची, 41 पोस्ट आहे मित्रांनो, 41. बाकी पोस्टच्या जागा वेगळ्याच आहे अजून. ह्या जे लॅबोरेटरी अटेंडंट आहेत ना, त्याच्या 41 पोस्ट आहे, 41. त्यामुळे लक्षात ठेवा, एक पोस्ट महत्वाची आहे. 41चे 41 सगळे कर्मचारी तिथले आता लागणारे, सगळे दास कृषीचे, दास ऑफिसर अकॅडमीचे दिसतील. त्यामुळे ज्यांना कोणाला सिरियस अभ्यास करायचा त्या सगळ्यांनी ही बॅच 20 मार्चच्या अगोदर जॉईन करा. 20 मार्च होऊ शकते ऍडमिशन फुल झाल्या तर तुमचा नंबर पण कटून जाईल. कारण आपल्या घरात थोडेच लोक घेत असतो आपण. 100 लोक झाले की लगेच आपण बंद करून देत असतो. लगेच नंतर दुसरी बॅच आली तर आली, नाहीतर येत नाही. जनरली आपण काढतच असतो, पण 100 लोकांची एक बॅच आहे. ठीक आहे. त्यामुळे 499 या फीज मध्ये सध्या तुम्हाला मिळत आहे. तर लवकर ज्यांना कोणाला वाटतं सिरियस अभ्यास करायचा आहे त्या लोकांनी घेऊ शकता. आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. ठीक आहे. आता जो तुम्ही सिलेबस बघितला आहे त्या सिलेबस मध्ये जवळपास 30 पॉईंट दिलेले आहेत. 30 पॉईंट तुम्ही नंतर बघून घ्या, मोजून घ्या. तर त्यात सगळ्या 30 पॉईंट मध्ये आपल्याला 6 पॉईंट मध्ये आपण तो सगळा सिलेबस डिवाइड केलेला आहे. तर हे सगळे 6 पॉईंट बघा. अगोदर
पशु आरोग्य व रोग व्यवस्थापन हे पहिलं युनिट आहे. नंतर प्रजनन व कृत्रिम रेतन हे दुसरं युनिट आहे. नंतर पशुधन व्यवस्थापन तिसरं. नंतर चौथं पशुखाद्य व पोषण. नंतर पाचवं दुग्ध व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन व प्रक्रिया. नंतर 6वं पशुपालन व्यवसाय व इतर पशुपालन. ठीक आहे. तर हे सगळे आपण 6 घटकामध्ये संपूर्ण सिलेबस डिवाइड केलेला आहे. आता बघा यामध्ये प्रश्न विचारण्याची जे संभाव्यता कशी आहे, संभाव्यता बरंच आहे. संभाव्यता असं म्हणतो मी, पशु आरोग्य, प्रजनन, पोषण, दूध उत्पादन, जाती व पशुधन व्यवस्थापन आणि इतर पशुपालन. तर या सगळ्याच्यावर संभाव्य प्रश्न कसे विचारतील तर ते सगळे बघू आपण. तर बघा युनिट वाईज बघणार आहोत. युनिट 1 मध्ये काय आहे, पशु आरोग्य व रोग व्यवस्थापन. यामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये बघा पशुचे आरोग्य व प्रथमोपचार, जंत नियंत्रण, लसीकरण, रोग लक्षणे आणि आजारी पशूंची देखभाल हे सगळं सिलेबस मध्ये दिलेलं आहे तुमच्या. हे सगळं सिलेबस मध्ये दिलेलं आहे. सिलेबस नुसारच आपल्याला बघायचं आहे. तर पशूंचे आरोग्य व प्रथमोपचार, जंत नियंत्रण, लसीकरण यावर हमखास प्रश्न आहेत. रोग लक्षणे यावर पण आहे. आजारी पशूंची देखभाल. जवळपास टोटल यावर 6 ते 7 प्रश्न असतात. ह्या सगळ्या सिलेबसवर किती 6 ते 7 प्रश्न. आणि संभाव्य प्रश्न कसे राहणार आहेत तर डायरेक्ट तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो, FMD कोणत्या प्रकारचा रोग आहे, असा डायरेक्ट. हा एक याला आपण काय म्हणतोय, फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणत असतो, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन म्हणत असतो, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. असे प्रश्न किती राहणार आहे, 50 ते 55% प्रश्न राहणार आहेत. म्हणजे जवळपास 20 ते 22 प्रश्न, टोटल 40 प्रश्नामध्ये हे अशा पद्धतीचे प्रश्न राहतील. नंतर स्टेटमेंट वाईज असे प्रश्न या सिलेबस येऊ शकते, जसे लसीकरणामुळे रोग प्रतिबंध होतो, जंत नियंत्रणामुळे उत्पादन वाढते, जंत नियंत्रणामुळे उत्पादन वाढते. आता हे 2 स्टेटमेंट आहे, या 2 स्टेटमेंटवर योग्य पर्याय निवडा, मग खाली ऑप्शन. अशा पद्धतीचे स्टेटमेंट वाईज प्रश्न TCS विचारू शकते. जवळपास 6 ते 7 प्रश्न टोटल 40 प्रश्नामध्ये राहू शकते. तर या टॉपिकवर अशा पद्धतीचे प्रश्न राहू शकते. ठीक आहे. तर पुढे बघा या टॉपिकवर किती 6 ते 7 प्रश्न. नंतर प्रजनन व कृत्रिम रेतन, जे ब्रीडिंग वगैरे जे आहे ते बघा. तर अभ्यासक्रमामध्ये हे सगळं दिलेलं आहे. गर्भधारणा व्यवस्थापन, प्रसूती व्यवस्थापन, कृत्रिम रेतन, म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तर हे सगळं सिलेबस मध्ये दिलेलं असल्यामुळे यावर प्रश्न हमखास येणार आहे. जसं आता बघा गर्भधारणा कालावधी, गाईचा किती 280, म्हशीचा किती 310, शेळीचा 150. यावर जवळपास 5 ते 6 प्रश्न येणार आहे. अशा पद्धतीचे येतील, तथ्य असलेले, फॅक्ट असलेले. गाईचा गर्भधारणा कालावधी किती असणार आहे, डायरेक्ट 280 उत्तर राहतील, त्याचं ऑप्शन मध्ये राहतील, फॅक्ट बेस. ठीक आहे. तर पुढे बघा युनिट 3 मध्ये पशुधन व्यवस्थापन. आता पशुधन जे आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते सगळं या सिलेबस मध्ये राहणार आहे. तशी पशूंचे मोजमाप, ओळख पद्धती, स्वच्छता आणि शेड व्यवस्थापन. ठीक आहे. तर यामध्ये परत मग कसे आयडेंटिफिकेशन मेथड, म्हणजे जे इयर टॅगिंग आहे, टॅटूइंग आहे आणि ब्रँडिंग आहे. तर ते आयडेंटिफिकेशन मेथड यावर प्रश्न राहू शकते. ठीक आहे. नंतर प्रश्न कसा राहू शकते, मॅच द फॉलोइंग आयडेंटिफिकेशन मेथड उपयोग, म्हणजे जोड्या लावा किंवा आपण जे म्हणत असतो योग्य पर्याय निवडा. तर ते सगळं तशा पद्धतीचे प्रश्न राहू शकते. जवळपास 5 ते 7 प्रश्न अशा पद्धतीचे राहू शकते. ठीक आहे. या टॉपिकवर किती 5 ते 7. नंतर पुढे बघा पशुधन, आपलं पशुखाद्य व पोषण 4थं युनिट आहे. यामध्ये आहारावर प्रश्न राहू शकते, संतुलित आहार, चारा उत्पादन व पशुपोषण. संतुलित आहारवर, नंतर चारा उत्पादन मोठा टॉपिक आहे, एकदम मोठा नाही. नंतर पशुपोषण यावर प्रश्न राहू शकते. आता हे सिलेबस मध्ये टॉपिक दिलेले आहे. मुख्य आपलं युनिट काय आहे, पशुखाद्य व पोषण. त्यानंतर हे 3 टॉपिक या सिलेबस मध्ये राहतील. आता एक्झाम फोकस काय राहणार आहे मग, बॅलन्स रेशन, फॉडर टाइप्स आणि न्यूट्रिएंट डेफिशियन्सी. टेन्शन घेऊ नका, सगळं मराठीमध्ये आपल्या बॅच मध्ये पण आहे. आणि पुढे मी तुम्हाला व्हिडिओ काही फ्री मध्येच आपण युट्यूबला घेणार आहोत, तर ते सगळे मराठीमध्येच आहे. जस्ट आपण काही शब्द लिहित असतो, ते लिहिणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला पण समजत नाही. ठीक आहे. आता प्रोटीन, याला प्रथिने म्हटलं असतं आपण, पण आता ते येऊन जातं कधी कधी. आता हे अशा पद्धतीनं प्रोटीनचा भाग कशासाठी असतो, किंवा मग कार्बोहायड्रेट कशासाठी लागतात, मिनरल कशासाठी लागतात, तर हे याचे उपयोग, म्हणजे जे आपल्या जनावरांसंबंधी जे आरोग्य आहे ते सगळे त्यावर प्रश्न, किंवा जीवनसत्वे असतात, चारा असतो त्यावर प्रश्न. जवळपास 6 ते 7 प्रश्न परत या टॉपिकवर राहू शकते. ठीक आहे. आता पुढे बघा दुग्ध उत्पादन व प्रक्रिया, हा मोठा टॉपिक आहे. यावर पण प्रश्न 5 ते 6 राहू शकते. जसं स्वच्छ दूध उत्पादन आहे, दूध गुणवत्ता आहे, दूध साठवण आहे, दुग्धजन्य पदार्थ आहे, दुधाचे जे पदार्थ आहेत ते, यावर हमखास प्रश्न असते. परत दूध साठवण आहे, गुणवत्ता आहे, उत्पादन आहे. ठीक आहे. हे 4 टॉपिक आहे दूध उत्पादन प्रक्रियामध्ये.
तर यावर हमखास प्रश्न असते. जवळपास 5 ते 6 प्रश्न या पण टॉपिकवर राहू शकते. आपण टॉपिक सगळे 6 टॉपिक व्यवस्थित डिफाईन केलेले आहेत. त्यावर प्रश्नांची संख्या पण जवळपास तेवढीच डिफाईन ठेवलेली आहे. आता मग प्रश्न कसा राहू शकतो, जशी पाश्चरायझेशन प्रक्रिया आहे, किती 72 अंश सेल्सिअस तापमानावर 15 सेकंद ते दूध ठेवलं जाते, त्याला आपण पाश्चरायझेशन प्रक्रिया म्हणतो. तर त्यावर डायरेक्ट प्रश्न विचारू शकते. नंतर मिल्क कंपोजिशनवर अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते. जवळपास किती 5 ते 6 प्रश्न आहे. हा सगळे सिलेबस मध्ये आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवताना हे सगळे टॉपिक तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता युनिट 6 यामध्ये कसं आहे, जे दुग्ध सहकारी संस्था आहे किंवा दूध उत्पादन व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये संगणकाचा वापर यावर प्रश्न राहणार आहे. तर यामध्ये पण परत किती तेवढे 3 ते त्यापेक्षा कमी, म्हणजे थोडेसे कमी आहे बाकी युनिटपेक्षा. 3 ते 4 प्रश्न डेअरी कोऑपरेटिव्ह आहे किंवा मिल्क मार्केटिंग आहे, व्हॅल्यू एडिशन आहे, या सगळ्या कन्सेप्टवर प्रश्न राहणार आहे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ अमूल मॉडेल यावर प्रश्न राहू शकतो. म्हणजे अमूल मॉडेल कोणी आणला, कुठे आलाय, सर्वात पहिल्यांदा कुठे आला, त्याचं ठिकाण, अध्यक्ष, अमूलचे मालक कोण, हे सगळं राहू शकते. ठीक आहे. पुढे बघा, इतर पशुपालन. इतर पशुपालन मध्ये शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन याला जास्त व्हॅल्युएशन आहे. बाकी मग वऱ्हाळ पालन असो किंवा मग आपलं ते घोडी असो त्याला थोडंसं कमी आहे. पण शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालन यावर हमखास प्रश्न राहणार आहे. त्यामुळे इतर पशुपालनामध्ये हे टॉपिक घेणं आपल्याला गरजेचं आहे. नंतर महत्वाच्या जाती यावर प्रश्न राहू शकते, जसे गाय, म्हैस, कोंबडी, म्हणजे गायची जशी साहिवाल आहे, मुर्रा आहे, व्हाईट लेगॉन आहे कोंबडीची, त्या सगळ्या म्हणजे प्राण्यावर प्रश्न राहू शकते. गाय, म्हैस, कोंबडी आणि शेळी अशा याच्यावर जातीवर प्रश्न राहू शकते. तर जवळपास 6 ते 7 प्रश्न, जे जास्त प्रश्न आहे यावर अपेक्षित आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने या 6 टॉपिकवर हे सगळे प्रश्न राहू शकते आणि ते कोणते कोणते टॉपिक आहेत ते सगळे मी तुम्हाला इथं दिलेले आहे. आता तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल ना, तर तुम्हाला दास ऑफिसर अकॅडमीचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करायचं. तिथं फ्री फोल्डर आहे, फ्री फोल्डर. तर फ्री फोल्डर मध्ये जायचं, तिथं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल समजायचं कुठं आपल्या ऍप्लिकेशनला. तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल तर बघा, आता इथं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल तुमच्या ऍप्लिकेशनला, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तुम्हाला फ्री फोल्डर कुठं मिळणार ते सांगतो मी, कारण बऱ्याचदा होतं की पोरं ते ऍप इन्स्टॉल करतात परंतु त्यांना फ्री फोल्डरच सापडत नाही. तर बघा, इथे 3 डॉट आहे. ही मोबाईलची तुमच्या स्क्रीन आहे, समजा ही मोबाईलची स्क्रीन आहे. इथे तुम्हाला दास ऑफिसर अकॅडमी असं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल. ऑफिसर दोनदा झाला बरं का. ठीक आहे. तर इथं असं अकॅडमी नाव दिसेल. इथे 3 डॉट दिसणार, याला क्लिक करायचं आहे. या 3 डॉटला, त्या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्री फोल्डर दिसेल. फ्री फोल्डरला क्लिक करायचं आणि तिथं वेटरनरी, तुमचं वेटरनरी हा विषय वेगळा आहे, त्यामुळे तो वेटरनरी या फोल्डरमध्ये जायचं आणि तिथे जाऊन ही पीडीएफ डाउनलोड करायची. ठीक आहे. फ्री मध्ये सगळ्यांना दिलेली आहे आणि फ्री मधले आपले जेवढे युट्यूबचे लेक्चर आहेत ते सगळे तिथंच तुम्हाला मिळतील. नंतर बघा, टीसीएस परीक्षेत सर्वाधिक विचारले जाणारे टॉपिक, तर ते सगळे टॉपिक 6. तर बघा परत 7 टॉपिक आहे. गाई म्हशींच्या जाती, जास्तीत जास्त प्रश्न विचारतील यावर. गाई म्हशीच्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या तुम्हाला पाठच पाहिजे, पाठच. सर्वात जास्त प्रश्न राहणार आहेत जातीवर. परत मग सर्वात जास्त दूध देणारी जात कोणती, सर्वात कमी दूध देणारी जात कोणती, अजून विदेशी जात कोणती, ओळखामाची जात कोणती, या सगळ्या याच्यावर. फॅटचं प्रमाण कोणत्या याच्यात जास्त आहे, कोणत्या याच्यात कमी आहे, ते सगळं विचारू शकते गाई म्हशीच्या जातीवर. नंतर काय, पशुरोग यावर हमखास प्रश्न राहणार आहे. पशुरोग. नंतर दुधातील घटक म्हणजे कंपोजिशन जे आहे, मिल्क कंपोजिशन, ते सगळे त्यावर प्रश्न राहणार आहे. नंतर संतुलित आहार म्हणजे आहार जनावरांना कसा द्यायला पाहिजे, गाभण जनावर आहे किंवा दुधाळ जनावर आहे, त्याला आहार कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, ते सगळं यावर संतुलित आहारवर हमखास प्रश्न राहणार आहे, हमखास. पुढे इथे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे कृत्रिम रेतन, याला आपण कृत्रिम रेतन पण म्हणतो. कृत्रिम रेतन यावर प्रश्न राहणार आहे, हमखास गॅरंटी. ठीक आहे. काय, कृत्रिम रेतन. नंतर पाश्चरायझेशन यावर हमखास प्रश्न राहते, पाश्चरायझेशनवर. ठीक आहे. नंतर पोल्ट्री ब्रीड्स म्हणजे आपले जेवढे पोल्ट्री आहे तेवढ्या त्या ब्रीड्सवर, त्याच्या जातीवर प्रश्न हमखास राहणार आहे. ठीक आहे. हे हमखास प्रश्न असणारे टॉपिक आहे. 7 तुमच्या याच्यात नोट करून घ्यायचे. नंतर अभ्यासाची सर्वोत्तम रणनीती कशी असायला पाहिजे. आता मी तुम्हाला एवढा सारा सिलेबस सांगितला, मग त्यावरून तुम्हाला काय समजायला पाहिजे बघा. स्टेप 1 तुम्ही काय करायला पाहिजे, फॅक्च्युअल टॉपिक्स. आता मी काय म्हटलं तुम्हाला, 50 ते 55% म्हणजे 20 ते 22% फॅक्च्युअल डाटावर, फॅक्च्युअल टॉपिकवर प्रश्न येतात. डायरेक्ट टू डायरेक्ट डाटाच विचारतात, जात विचारतात,
आपलं फॅटचं प्रमाण विचारतात, असं म्हणजे डायरेक्ट टू डायरेक्ट. तर ते जवळपास बघा, आता जाती आहे, रोग आहे, दूध घटक आहे, असे म्हणजे स्टेप वन तुम्हाला काय करायचे, फॅक्च्युअल टॉपिक बघायचा आहे, तो फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित अभ्यासायचा, एकदम लक्षातच ठेवायचा आहे. वाटल्यास तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, आपल्या बॅचचे जेवढे पोरं आहेत तेवढे सगळे ग्रुप डिस्कशन करतात. ठीक आहे, ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, एकामेकाला प्रश्न विचारणे, ज्याने तो डाटा असा कायम लक्षात राहतो. ठीक आहे, तर ते सगळं आपण आपल्या बॅच मध्ये घेणारच आहोत. नंतर काय, स्टेप टू तुम्ही करायला का पाहिजे, कन्सेप्ट टॉपिक जेवढे आहेत ना, पोषण, प्रजनन, दुग्ध प्रक्रिया, ते सगळे व्यवस्थित अभ्यासायचे. पोषण, प्रजनन आणि दुग्ध प्रक्रिया यावर हमखास प्रश्न राहणार आहे. त्यामुळे कन्सेप्च्युअल टॉपिक जे आहेत ना, ते तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहे. परत आता ऍप्लिकेशन टॉपिक, मग कसे, तर व्यवसाय व्यवस्थापन वाले ऍप्लिकेशन बेस जे टॉपिक आहेत ते व्यवस्थित अभ्यासायचे आहे. तर हे सगळे आपण आपल्या बॅच मध्ये तर घेणारच आहोत. पुढे बघा, आता जे आपलं अभ्यासक्रमाचं आपण जे अनालिसिस आहे ते परत बघा, जवळपास तुम्हाला 50% सोपे प्रश्न दिसेल. सोपे 40 प्रश्नापैकी 20 प्रश्न एकदम इझी लेवलचे. नंतर हे सगळे तुम्हाला आले पाहिजेत बरं का. नंतर मीडियम लेवलचे 35% प्रश्न मीडियम लेवलचे दिसेल. कसे, मीडियम, एकदम मीडियम, जास्त हार्ड पण नाही. तुम्ही अभ्यास जर केला तर यावर पण तुम्ही म्हणजे कमांड साधू शकता. जर तुमचा व्यवस्थित अभ्यास असला ना, तर हे पण तुम्हाला जमेल. आता 15% एकदम ऍप्लिकेशन बेस असतात आणि थोडे हार्ड लेवलचे असतात. हे आपल्या मास्टर प्लॅन तुम्ही जॉईन केल्यानंतर हे सगळे प्रश्न तुम्हाला जमून जातील, गॅरंटी देतो आपण. ठीक आहे, आता हे परत हे तेच सोपे, मध्यम आणि कठीण. ठीक आहे, पुढे बघा, आता शेवटचा निष्कर्ष तुम्ही काय काढायला पाहिजे, तर बघा, 40 प्रश्न एकूण तांत्रिक प्रश्नाचे आहे, 70% फॅक्च्युअल डाटा म्हणजे डायरेक्ट माहिती आधारित आणि संकल्पना आधारित जवळपास 30% डाटा, असं एक ओव्हरऑल तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपलं सगळं सिलेबस डिकोडेड आहे. अजून आता जे नॉन टेकचं आहे, मराठी आहे, गणित आहे, इंग्रजी आहे आणि आपलं सामान्य ज्ञान आहे, त्याचं लेक्चर आपण पुढचं दुसरं लेक्चर राहणार आहे. ठीक आहे, इथं आपण थांबू. आता कोणाला कोणत्याही अडचणी असल्या तर तुम्ही डायरेक्ट कॉल करायचा आपल्या दास ऑफिसर अकॅडमीला. अकॅडमीचा नंबर 8999 850264. हा आपला अकॅडमीचा नंबर आहे. डायरेक्ट कॉल करायचा, तनु मॅडम रिसीव्ह करेल. काय समस्या आहे तुमची डायरेक्ट बोलायचं, बोलून घ्यायचं. फॉर्म भरताना काय अडचण येत असेल किंवा मग तुम्हाला बॅच घ्यायची आहे किंवा मग एखादा अभ्यासक्रमातला घटक समजला नसेल तर डायरेक्ट कॉल करायचा. ठीक आहे, आता तुम्हाला मी तो टेक्निकल नंबर देतो एक. हा टेक्निकल नंबर आहे. कोणाला फॉर्म भरताना जर अडचण येत असेल तर या नंबरवरती कॉल करायचा. टेक्निकल फॉर्म भरताना तनु मॅडम हा सॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, दास ऑफिसर अकॅडमी हा नंबरने म्हणजे या नंबरने तो तुमचा टेक्निकल मॅटर सॉल्व्ह करणार नाही, तर या नंबरने सॉल्व्ह करेल. ठीक आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करायचा, 9513 63 07 65. ज्यांना फॉर्म भरताना अडचणी येत आहे त्यांच्यासाठी हा नंबर आहे, फॉर्म भरताना अडचणी वाल्यासाठी. ठीक आहे, या नंबरवर कॉल करायचा. आणि जर एखादा घटक समजला नाही किंवा मग तुम्हाला बॅच घ्यायची आहे तर तुम्ही या नंबरला कॉल करायचा. ठीक आहे, हा दास ऑफिसरचा आहे. ठीक आहे, थांबू. आता काही अडचणी असल्या तर मेसेज करायचं.